खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 17 सप्टेंबर 2025 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक ही प्रचंड झालेली आहे, परंतु भाव आज रोजी कोसळलेले आहे बऱ्याच प्रमाणात। आज रोजी कोबी असेल, कोबीचे भाव 8 ते 20 रुपये किलो आहे। फुलावर असेल, फुलावर तर 8 ते 10 रुपये किलो झालेले। वांग्याचे भाव 40-45 रुपये किलो होते, ते आज 20 ते 25 रुपये किलो झालेले। टमाट्याचे भाव आहे तसेच आहे, टमाटे 10 ते 15 रुपये किलो आहे। कारलेसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे। गवारीचे भावसुद्धा कमी झालेले आहेत, गवार 70 ते 80 रुपये किलो झालेली आहे। दुधी भोपळासुद्धा 25 ते 30 रुपये किलो झालेला आहे। डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो झालेला आहे। शेवगासुद्धा 50 ते 60 रुपये किलो झालेला आहे। मिरचीचे भाव कोसळलेले आहेत। मिरची, काळी मिरची असेल, काळी मिरची 15 ते 20 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे ज्वाला मिरची असेल ती 30 ते 35 रुपये किलो आहे। दोडक्याचे सुद्धा भाव कमी झालेले आहेत, दोडका 30 ते 35 रुपये किलो झालेला आहे। शिमला मिरचीचे भावसुद्धा कमी झालेले आहेत। शिमला मिरची 650 ते 700 रुपये होती, ती शिमला मिरची आज 300 ते 400 रुपये किलो झालेली। श्रावणी घेवडासुद्धा 30 रुपये ते 40 रुपये किलो झालेला आहे। वालवरसुद्धा 30 ते 35 रुपये किलो झालेली। चवळीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे। तोंडलेचे भाव टिकून आहे, तोंडले 40 ते 45 रुपये किलो आहे। राजमासुद्धा 50 ते 60 रुपये किलो आहे। पावटासुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे। भेंडीचे भाव कोसळलेले आहेत, भेंडी 20 ते 30 रुपये किलो आहे। गाजरसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे। घोसाळीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे। बीटसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे। काकडीचे भावसुद्धा कोसळलेले आहेत, काकडी 7 ते 10 रुपये किलो झालेले। त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडीसुद्धा 30 ते 35 रुपये किलो झालेले। वाटाण्याचे भावसुद्धा कमी झालेले आहेत, वाटाणा 80 ते 90 रुपये किलो झालेले। त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे कोथिंबीरचे भाव कमी झालेले आहेत, कोथिंबीर 2 ते 6 रुपयाला गड्डी झालेले। त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 5 ते 6 रुपयाला गड्डी झालेले। पालक सुद्धा 6 ते 7 रुपयाला गड्डी झालेली। सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे। धन्यवाद।